फादर हिलरी फर्नांडिस यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित हिज एमिनन्स कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस, लॉर्डशिप बिशप थॉमस डाबरे, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, फादरांचे मित्रपरिवार व भाविक. 2001 साली फादर हिलरी यांची उत्तनला प्रमुख धर्मगुरू व मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे संचालक म्हणून नेमणूक झाली. तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते आणि तेव्हापासून तर आजपर्यंतच्या त्यांचा 25 वर्षाचा उत्तनचा प्रवास अगदी जवळून पाहण्याचं व त्यांच्याबरोबर कार्य करण्याचं भाग्य मला लाभले आहे. 20 डिसेंबर 2025 साली फादरांनी आपल्या धर्मगुरू पदाची 55 वर्ष पूर्ण केली व या 55 वर्षाचा कामाचा आढावा हा खूप मोठा आहे. मिसा ग्रंथ व वाचन ग्रंथाचे मराठी भाषांतर त्यांनी केले. उपासना संगीतात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. फादरांनी वसईमध्ये जीवनदर्शन केंद्राची सुरुवात करून 20 वर्ष त्याचा कारभार सांभाळला. निर्मळ, पापडी, जुहू व उत्तन या धर्मग्रामात त्यांनी भरघोस असे कार्य केले. 2001 साली फादर उत्तनला आले. ते क्रांतिकारी व नवीन विचारांचे होते. त्यांनी अगदी काही महिन्यातच पॅरिशचा अभ्यास केला व कार्याला सुरुवात केली. त्यांनी पॅरिशमध्ये ख्रिस्तप्रसाद अभिसेवक व विविध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या स्वयंसेवकांचा संघ चालू करून त्यांना प्रशिक्षण दिले. आलतार मुलं मुली, कॉयर व युवक यांच्यावर फादरांचे फार लक्ष असे व प्रत्येक गोष्टीत ते त्यांना प्रोत्साहित करत. भाटेबंदर तीर्थमंदिराचे सुशोभीकरण व प्रसिद्धी त्यांनी केली. धावगी डोंगर येथे मदर तेरेसाचे मंदिर बांधले. त्यांची दूरदृष्टी फार चांगली होती. हिज एमिनन्स, ॲज यू राईटली सेड, ही वॉज अ मॅन ऑफ विजन. He had such good foresight that most of us could not even keep up the pace of what he is imagining. 2004 साली त्यांनी संत जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली आणि आज या शाळेत 2000हून जास्त मुलं शिकत आहेत. तसेच त्यांनी मुंबई सरधर्म प्रांताचे मराठी पास्टरल सेंटर मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचा पदभार सांभाळत असताना त्याचे कार्यक्षेत्र वाढवले व नावारूपाला आणले. मुक्तिसागरमार्फत त्यांनी अनेक कार्यक्रमांची सुरुवात केली. त्यातील महत्त्वाचे म्हणजे वैवाहिक मार्गदर्शन शिबिर, मॅरेज प्रिपरेशन कोर्स, बायबल वर्ग, ज्येष्ठ नागरिक संघ, विधवा बायांचा संघ, पाचारण संघ, नर्सेस गिल्ड व ओपन स्कूल. तसेच उत्तन व धारावी डिनरीमध्ये कॅरिझमॅटिक आरोग्यदायी प्रार्थनेला त्यांनी सुरुवात केली. आपल्या गावात शाळेत बरीच मुलं नापास होतात, मग ड्रॉपआउट होतात आणि लगेच कवीला जातात. हे दृश्य त्यांनी पाहिलं आणि या मुलांना चांगलं असं मार्गदर्शन मिळावं, पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी त्यांना मिळावी म्हणून त्यांनी मुक्तिसागरमध्ये ओपन स्कूलची सुरुवात केली. आज या ओपन स्कूलमध्ये शिकलेली बरीच मुलं परदेशात व चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. तसेच काही जण धर्मगुरू व धर्मभगिनीसुद्धा झाले आहेत. आपल्यापैकी खूप जणांना माहिती असेल की फादर हिलरी यांनी मुक्तिसागर केंद्रात 16 शालेय मुलांना राहण्याची व्यवस्था केली. मुलं आजूबाजूला असल्याकारणाने फादरांना फार बरे वाटे आणि ते म्हणायचे, ही मुलं चांगले नागरिक झाली तरी पुरे. आपण सर्वजण त्यांना फादरांची मुले म्हणायचो. पण आज त्याच्यापैकी 3 धर्मगुरू झाले आहेत व 1 धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेत आहेत. त्याच्यापैकी 2 जणच म्हणजे आपले फादर गॉडफ्री व फादर मेल्बर्न. हे ऐकून आपल्याला समजते की फादर हिलरी ही एक चळवळ होती. ही वॉज अ मॅन ऑफ इन्स्टिट्यूशन इन हिमसेल्फ. ते नेहमी म्हणायचे, जगाकडे युवकांच्या दृष्टीने पहा, एक्सेप्ट द चेंज, बी विथ द टाईम. फादर हे चौकटी बाहेर विचार करणारे व्यक्तिमत्व होते. ते आम्हाला नेहमी सांगत असत, अडचणीवरती नुसती चर्चा करत बसू नका, त्याचा मार्ग शोधा आणि कामाला लागा. फादरांचं एक विशेष सांगायचं म्हणजे ते गर्भपाताच्या सक्त विरोधात होते. ते म्हणायचे
तुम्हाला मुलं नको असतील तर त्यांना जन्म द्या आणि माझ्याकडे द्या, मी त्यांचं संगोपन करेन. त्यांना मानवी जीवनाची खूप आस्था होती आणि म्हणून त्यांनी निष्पाप मृत बालकांसाठी स्मृतिस्तंभ आपल्या चर्चच्या कंपाऊंडमध्ये बांधला आहे. आणि दरवर्षी आपण 25 मार्चला तिथे जीव रक्षा दिन किंवा प्रो लाईफ डे साजरा करत असतो. शेवटचे सांगायचे झाले तर कला हे त्यांच्या आवडीचे कार्यक्षेत्र होते. म्हणून संगीत म्हणा, नाट्यलिखाण किंवा कविता म्हणा, हे त्यांना सहज जमत असे. आणि म्हणून बायबलमधील स्तोत्रांचे रूपांतर त्यांनी गायनात केले आहे आणि आपण प्रत्येक रविवारी ते गात असतो. फादर जरी शरीराने थकत चालले होते तरी त्यांचे मन लिहिण्याची जिद्द सोडत नव्हते. आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे जनपरिवार या वृत्तपत्रात त्यांचे 1000 लेख त्यांनी प्रकाशित केले. बायबल गीत ही त्यांची आपल्यासाठी असलेली शेवटची भेट. जशी त्यांची तब्येत खालावत गेली तसे ते धर्मगुरूंना, केंद्राच्या स्टाफला आणि आम्हाला सांगायचे, मला कुठेच जायचे नाही, मला कुठेच घेऊन जाऊ नका, मला उत्तनमध्येच मरायचे आहे. आणि शेवटी परमेश्वराने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. आज एक तत्वज्ञानी, समाज सुधारक, युवा नेतृत्व घडवणारे धर्मगुरू आपल्याला सोडून गेलेले आहेत. परंतु त्यांनी रचलेल्या उपासना गीताद्वारे व त्यांच्या विचारांद्वारे फादर हिलरी यांचे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये सदैव अमर राहणार आहे. आपल्याला फादर हिलरीच्या रूपात दिलेल्या देणगीबद्दल आज परमेश्वराचे आभार मानूया व फादर हिलरी यांना चिरशांती लाभो हीच प्रार्थना. थँक्यू.